महाराष्ट्र विधान भवनाच्या अधिकृत ईमेल आयडीवर आज सकाळी मेलद्वारे धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरात कडक तपास मोहीम सुरू करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच विधान भवनाची सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली। विधान भवनातल्या कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढण्यात आलं। सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम उघडली आणि कसून तपासणी करून झाल्यावर काही वेळाने पुन्हा ती दारं उघडण्यात आली। तथापि विधान भवन परिसरात अधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। या धमकीयुक्त ईमेलचा तपास सायबर पथक करत आहे। त्या मेलच्या उगमस्थानाचा शोध सुरू आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याविषयी माहिती दिली। आज सकाळी 6:57 CPAच्या मेलवरती धमकी आलेली आहे आणि या धमकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याकारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने जी अत्यावश्यक चौकशी आणि तपासणी करण्याची गरज होती त्या पार्श्वभूमीवरती BDDS बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि डॉग स्क्वॉड यांनी विधान भवनामध्ये प्रवेश करून सर्व सखोल अशी तपासणी सुरू आहे। विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे।